नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला बटाट्याची भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे। उन्हाळ्यामध्ये टिफिनसाठी आपण कांदा घालून जी बटाट्याची भाजी करतो ती दिवसभर डब्यामध्ये टिकत नाही। त्यासाठी मी बिन कांद्याची बटाट्याची अगदी साधी सोपी भाजी टिफिनसाठी करून दाखवणार आहे। ती भाजी डब्यामध्ये अगदी दिवसभर सहज टिकते। अगदी झटपट आणि दिवसभर डब्यामध्ये टिकणारी ही भाजी कशी करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि माझे रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। 1 इंच आल्याचे तुकडे घेतले आहेत। 10-15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया। हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे। मी इथे एक पॅन घेतलेला आहे। आता त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालूया। आता त्यामध्ये 9-10 कढीपत्त्याचे पाने घालूया। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग आणि हिरव्या मिरचीचं वाटण टाकूया आणि 1 मिनिटभर परतून घेऊया। आणि छोटा पाऊण चमचा हळद मिक्स करून घेऊया। आणि मी इथे 4 बटाटे उकडून सोलून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आता त्यामध्ये घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 4-5 मिनिटे गॅसच्या लो फ्लेमवर परतवून घेऊया। तुम्ही बटाट्याच्या चटणीसाठी कांदा वापरत असाल तर उन्हाळ्यामध्ये ती टिफिनसाठी भाजी टिकत नाही। त्यामुळे या पद्धतीने टिफिनसाठी तुम्ही भाजी नक्कीच करून बघा। नक्कीच दिवसभर टिकते आणि करायला सुद्धा खूपच सोपी आहे। अगदी बॅचलर मुले सुद्धा ही झटपट भाजी नक्कीच तयार करू शकतील। आणि बटाट्याची भाजी तर सर्वांनाच आवडते। खूप चटपटीत आणि चमचमीत ही भाजी खूपच टेस्टी लागते। तुम्ही या पद्धतीने उन्हाळ्यामध्ये टिफिनसाठी अशा पद्धतीने नक्कीच ही भाजी करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल। 4-5 मिनिटे ही भाजी परतवून घेतलेली आहे आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया। सगळी भाजी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। त्याच्यावर वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि बघू शकता मस्त चटपटीत आणि झटपट ही भाजी तयार झालेली आहे। तुम्ही उन्हाळ्यामध्ये या पद्धतीने ही बटाट्याची भाजी टिफिनसाठी नक्कीच करून बघा, दिवसभर डब्यामध्ये व्यवस्थित टिकते। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटद्वारे जरूर कळवा। आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।